नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत पुण्यातील लोकांचं कोकणातील आवडतं ठिकाण दिवे आगार या ठिकाणी जाण्यासाठी। दिवे आगार हे ठिकाण पुण्यापासून जवळपास 160 किलोमीटर अंतरावरती आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला ताम्हिणी घाट मार्गे 4 ते 5 तास लागतात। ताम्हिणी घाट हा खूपच सिनिक आहे। हा घाट रस्ता पुण्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव या गावांना जोडतो। पावसाळ्यामध्ये इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूपच जास्त असते। पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल तर ताम्हिणी घाटाला आवर्जून भेट द्यावी। तीन 4 तासांचा प्रवास केल्यानंतर आता आपण पोहोचलोय दिवे आगार या ठिकाणी। दिवे आगार येथील पहिले आकर्षण म्हणजे येथे असलेलं सुवर्ण गणेश मंदिर। या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे। काही वर्षापूर्वी ह्याच मंदिरातील सोन्याची गणेश मूर्ती चोरीला गेली होती। सुवर्ण गणेश मंदिरापासून पुढे थोड्याच अंतरावरती रूपनारायण मंदिर आहे। हे मंदिर खूप प्राचीन आहे व दिवे आगार समुद्र किनाऱ्यालगत आहे। हे मंदिर खूप प्राचीन असून 13व्या शतकामध्ये शिलाहार राजवटीमध्ये बांधले गेले होते। मंदिरामध्ये काळ्या दगडामध्ये कोरलेली सुंदर अशी विष्णूंची मूर्ती आहे। मंदिर परिसरामध्ये पार्किंगची चांगली सोय आहे व मंदिर परिसर खूपच स्वच्छ आहे। दिवे आगारमध्ये होमस्टेची चांगली व्यवस्था आहे। या ठिकाणी आपण 1000 ते 2000 रुपयामध्ये चांगली AC किंवा नॉन AC होमस्टे बुक करू शकतो। आम्ही बुक केलेलं होमस्टे एकदम निसर्गाच्या सानिध्यात होतं। नारळ आणि फणसाच्या बागेमध्ये आम्हाला आमची रूम मिळाली होती।
आता आम्ही पोहोचलोय समुद्र किनाऱ्याजवळ। सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी भरपूर पर्यटक भेट देतात। हा समुद्रकिनारा पुण्यातील लोकांचं आवडतं फिरण्याचं ठिकाण आहे। पुण्यापासून जवळ असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी भरपूर गर्दी असते। या ठिकाणी आपण फॅमिलीसोबत 3 ते 4 तास आरामात एन्जॉय करू शकतो। ह्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज देखील केल्या जातात। रात्री जेवण करण्यासाठी या ठिकाणी भरपूर खानावळ आहेत। पाटील खानावळ, राणे बंधू खानावळ वगैरे इथले फेमस खानावळच आहेत। येथील खानावळ आणि हॉटेलमध्ये खूपच गर्दी असते। जर तुम्हाला ऑथेंटिक फिश थाळी खायची असेल तर होमस्टेमध्ये फिश खरेदी करून त्यांना द्यावी व त्यांच्याकडे बनवून घ्यावं। आम्ही असलेल्या होमस्टेजवळ नारळ, सुपारी आणि केळीच्या बागा होत्या। राजवर्धनला जमिनीवर पडलेलं सुपारीचं फळ मिळालंय आणि तो आता त्याला सोडण्याचा प्रयत्न करतोय। आता आम्ही निघालोय हरिहरेश्वरला जाण्यासाठी। हरिहरेश्वर हे ठिकाण दिव्यागारपासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावरती आहे। दिव्यागार ते हरिहरेश्वर हा रस्ता खूपच सिनिक आहे। ड्राईव्ह करताना आपल्याला उजव्या बाजूला खूपच मोठा अथांग समुद्र किनारा दिसतो।
ह्या प्रवासादरम्यान रस्त्याच्या बाजूला सुंदर पांढरी शुभ्र वाळू असलेले समुद्रकिनारे आहेत. भरपूर पर्यटक दिवेआगार या ठिकाणी न जाता ह्या ठिकाणी समुद्रकिनाऱ्याला भेट देणं पसंत करतात. आता आम्ही पोहोचलोय हरिहरेश्वर या ठिकाणी. हरिहरेश्वर येथे शंकराचे मंदिर आहे. पार्किंगपासून मंदिराकडे जाताना जवळपास 150 ते 200 मीटर चालत जावं लागतं. या ठिकाणी शंकराची पिंड आहे व मंदिराच्या मागील बाजूस गणेशगड आहे. गणेशगडपर्यंत जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत व काही पायऱ्या आपल्याला उतरून त्या ठिकाणी जावं लागतं. हा मार्ग प्रदक्षिणा मार्ग म्हणूनही ओळखला जातो. याच ठिकाणापासून मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. गणेशगडमधून खाली उतरताना दिसणारा समुद्रकिनारा अतिशय सुंदर दिसतो. ह्या ठिकाणी समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटा आणि त्यांचा आवाज कानात घुमू लागतो. लो टाईड असताना ओहोटीच्या वेळी ह्याच ठिकाणापासून प्रदक्षिणा घातली जाते. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.